नमस्कार विद्यार्थी मित्र, 11वी अकाउंटिंग अँड ऑफिस मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना पेपर फर्स्ट आपण घेतलेला आहे आणि पेपर सेकंड जो आहे ॲडव्हान्स अकाउंटिंग, त्यामध्ये आपण दिवाळीपूर्वी क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स, पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट, नॉमिनल अकाउंट, त्याचप्रमाणे ट्रिब्युनल चार्ट मी सांगितलेलं घेतलेलं आहे. आता जर्नल जो आहे तिसरा टॉपिक तो आपण घेऊया. लक्षात घ्या, व्यावसायिक जो आहे, ईच अँड एव्हरी बिझनेसमॅन, प्रत्येक व्यावसायिक जो आहे, हा व्यावसायिक आपले जे व्यवहार होतात त्या व्यवहाराला काय म्हणतात? ट्रान्झॅक्शन म्हणतात. ईच अँड एव्हरी ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड इन टू अस्पेक्ट, डेबिट ॲज वेल ॲज क्रेडिट. हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. प्रत्येक व्यवहार जो आहे ह्या व्यवहाराच्या दोन नोंदी केल्या जातात. म्हणजे आपण जी सिस्टीम अप्लाय करतो डबल एंट्री बुककीपिंग सिस्टीममध्ये. आता हा जो व्यवहार आहे त्या व्यवहाराच्या ज्या नोंदी ज्या आहेत त्या कशा पद्धतीने केल्या जातात? पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट. ह्या अकाउंटमध्ये पर्सनल अकाउंट डेबिट द रिसिवर, क्रेडिट द गिवर, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. रिअल अँड नॉमिनल अकाउंट डेबिट द एक्सपेन्स लॉसेस, क्रेडिट द गेन अँड इन्कम. हे रूल्स तुमचे पाठ झाले असतीलच. आणि हे जे व्यवहार, प्रत्येक व्यवहार जो होतो ह्या व्यवहाराच्या प्रत्येक व्यवहाराच्या ह्या दोन नोंदी असतात. ते म्हणजे डेबिट ॲज वेल ॲज इक्वल क्रेडिट अँड इक्वल अमाऊंट. ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे. लक्षात घ्या. आणि सुरुवातीला समजा आपण माल खरेदी केला, परचेस गुड्स फॉर ₹10,000, 10,000 रुपयाचा माल फॉर कॅश, 10,000 रुपयाचा माल रोख खरेदी केला. मग सुरुवातीला याचं व्हाउचर्स तयार होईल किंवा बिल. तुम्ही एखादी वस्तू खरेदी केली मार्केटमधून आणि ते बिल आलं, त्या बिलला व्हाउचर म्हणतात. आणि ते व्हाउचर जे आहे तो व्यावसायिक आपल्या व्हाउचर फाईल लावतो आणि ते व्हाउचर भरून पुढे त्या ट्रान्झॅक्शनच्या नोंदी केल्या जातात. त्या नोंदी ज्या पुस्तकात केल्या जातात त्याला जर्नल म्हणतात. लक्षात घ्या, जर्नल इज द मोस्ट इम्पॉर्टंट बुक्स ऑफ अकाउंट्स. लक्षात घ्या, जर्नल जे आहे ही प्रायमरी बुक्स जे आहे जर्नल हे अत्यंत महत्त्वाचं पुस्तक आहे. जर व्यवसायामध्ये एक 10,000 रुपयाची वस्तू तुम्ही आणली आणि 10,000 रुपयाच्या वस्तूचा व्यवहार पुढे आपल्याला जर्नल लेजरवरून पुढे जायचं आहे, त्या व्यवहाराची नोंद जी आहे ती कशी करायची ते आपल्याला बघायचं आहे. ज्या व्यवहाराच्या ज्या नोंदी ज्या पुस्तकात केल्या जातात त्याला जर्नल म्हणतात. लक्षात घ्या, जर्नलची व्याख्या मी तुम्हाला पुढे सांगेलच. लक्षात घ्या, जर्नल इज द मोस्ट इम्पॉर्टंट बुक्स ऑफ अकाउंट इन विच द बिझनेस ट्रान्झॅक्शन्स आर सिस्टमॅटिकली रेकॉर्डेड. लक्षात घ्या, प्रत्येक व्यवहाराची सिस्टमॅटिक रेकॉर्ड जे आहे ते रेकॉर्ड या पुस्तकात केलं जातं. प्रत्येक बिझनेसमॅन जो आहे, प्रत्येक बिझनेसमॅन त्याचं व्यवहाराच्या नोंदी जो आहे तो त्या अकाउंट्स पुस्तकात जे आहेत ते सिस्टमॅटिक करत असतो. इट इज द बुक्स ऑफ डेली रेकॉर्ड्स. जर्नल जे आहे हा बिझनेसमॅन जे दररोजचे जे व्यवहार होतात त्या व्यवहाराच्या नोंदी दररोजच्या दररोज तो बिझनेसमॅन त्या पुस्तकात करत असतो. त्याला जर्नल असे म्हणतात. व्हेन द बिझनेसमॅन कंप्लीट अ बिझनेस ट्रान्झॅक्शन्स ही रेकॉर्ड इट इन द रफ ऑर वेस्ट बुक्स इन शॉर्ट समराइज्ड फॉर्म. लक्षात घ्या, एक शार्टमध्ये तो नोंदी ठेवत असतो आणि त्या नोंदी रफ नोंदी जो आहे तो नंतर जर्नलमध्ये करत असतो. दॅन धिस बिझनेस इन्फॉर्मेशन फ्रॉम द रफ बुक इज रेकॉर्डेड इन द जर्नल. लक्षात घ्या, बिझनेस ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड इन अ जर्नल ऑन अ बेसिस ऑफ रफ बुक ऑफ एस्टिमेट. म्हणजे एखाद्या कसं असतं की दिवसामध्ये जेवढेही व्यवहार होतात, समजा 10 व्यवहार होते तर 10 व्यवहाराच्या नोंदी, समजा 10 रुपयाचा माल आला, 10 रुपये दिले, 50 रुपयाच्या वस्तू खरेदी केल्या, प्रत्येक व्यवहाराच्या नोंदी हा बिझनेसमॅन काय करतो, एक साध्या नोटबुकवर रफ नोंद करून ठेवतो आणि ह्या रफ बुक नोंदवरून तो त्या जर्नलवर त्याच्या नोंदी करत असतो. लक्षात घ्या, म्हणजे जर्नल इज द ओरिजिनल एंट्री. जर्नलमध्ये जी ओरिजिनल एंट्री जी आहे त्या जर्नलवरून
त्याच्यानंतरच्या नोंदी ज्या आहेत त्या पुढे एक वेगळ्या पुस्तकात केल्या जातात, लेजर म्हणतात, ते आपण पुढे बघूया. लक्षात घ्या. जर्नल ईच अँड एव्हरी ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड इन द टू साईड्स. लक्षात घ्या. म्हणजे प्रत्येक व्यवहार जो आहे, प्रत्येक व्यवहाराच्या नोंदी ज्या आहेत त्या नोंदी ह्या बिझनेसमॅन जो आहे तो करत असतो. लक्षात घ्या. मी आता जो प्रॉब्लेम येईल तो तुम्हाला समजेल. लक्षात घ्या. थेरीची माहिती सांगू थोडीशी. इन अ जर्नल बिझनेस ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड सिस्टमॅटिकली अँड इन समरीज फॉर्म इन द फॉलोइंग रूल्स. डेबिट अँड क्रेडिट. डेबिट आणि क्रेडिटच्या ज्या नोंदी ज्या आहेत त्या नोंदी तो बिझनेसमॅन करत असतो. म्हणजे जर्नल म्हणजे काय? इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट बुक्स ऑफ अकाउंट्स इन अ बिझनेस ट्रान्झॅक्शन्स आर सिस्टमॅटिकली रेकॉर्डेड. लक्षात घ्या. म्हणजे ज्या पुस्तकात नोंदी ज्या आहेत त्या नोंदी हा बिझनेसमॅन जो आहे तो बिझनेसमॅन त्या व्यवहाराच्या नोंदी हा करत असतो. लक्षात घ्या. जर्नल इज अ बुक्स एम्प्लॉईड टू क्लासिफाय अ शॉर्ट आउट ट्रान्झॅक्शन्स इन फॉर्म कन्व्हिनियंट इन देअर सबसिक्वेंट एंट्री इन द लेजर. लेजरचा पुढे भाग आहे तो आपण बघूया. लक्षात नंतर बघू. प्रत्येक बिझनेसमॅन जो आहे तो बिझनेसमॅनच्या कोणताही जगामध्ये कुठेही जरी व्यवहार झाले तरी व्यवहाराची पहिली नोंद जी आहे ती ह्या जर्नलमध्ये केली जाते. लक्षात घ्या. जर्नलची व्याख्या काय सांगता येईल बघा. जर्नल इज अ बुक्स ऑफ ओरिजिनल एंट्री इन विच आज रेकॉर्डेड बिझनेस ट्रान्झॅक्शन नॉट प्रोव्हाइडेड फॉर द स्पेसिफिक जर्नल. लक्षात घ्या. बघा. जर्नल इज द बुक्स ऑफ ओरिजिनल एंट्री इन विच आर रेकॉर्डेड ट्रान्झॅक्शन्स नॉट प्रोव्हाइडेड फॉर द स्पेशलाइज जर्नल्स. लक्षात घ्या. प्रत्येक व्यवहाराच्या ज्या नोंदी ज्या आहेत त्या नोंदी ज्या पुस्तकात केल्या जातात. जर्नल म्हणजे ओरिजिनल एंट्री जी आहे ती जर्नलमध्ये असते. लक्षात घ्या. किंवा दुसरी अशा अनेक व्याख्या तुम्हाला मी पाठवलेल्या आहेत त्या बघा. जर्नल इज अ बुक्स ऑफ ओरिजिनल एंट्री ऑर प्राईम एंट्री इन विच ऑल डे टू डे ट्रान्झॅक्शन्स ऑफ द बिझनेस आर रेकॉर्डेड फर्स्ट इन जर्नल. लक्षात घ्या. प्रत्येक डे टू डेचे जे व्यवहार जे आहेत ते व्यवहाराची नोंद सर्वप्रथम ज्या मूळ पुस्तकात ओरिजिनल पुस्तकात केल्या जातात त्यास जर्नल असे म्हटलं. लक्षात घ्या. फर्स्ट इज डेबिट अँड क्रेडिट. डेबिट मी सांगितलेलं आहे. डेबिट द रिसिव्हड, क्रेडिट द गिव्हर, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट, डेबिट द एक्सपेन्स लॉसेस, क्रेडिट द गेन अँड इन्कम. ह्या ज्या रूल्समध्ये जे डेबिट आणि क्रेडिट एका व्यवहाराच्या दोन नोंदी करतात. डेबिट इक्वल टू क्रेडिट. लक्षात मी सांगितलेलं आहे. परचेस्ड गुड्स फॉर कॅश. माल खरेदी केला. गुड्स अकाउंट डेबिट किंवा परचेसेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट. माल खरेदी केला, माल आला आणि पैसे गेले. लक्षात घ्या. अशाप्रमाणे हे जर्नल जे आहे ते जर्नल अत्यंत महत्त्वाचं पुस्तक आहे. ओरिजिनल एंट्री जी आहे ती ओरिजिनल एंट्री किंवा मूळ एंट्री जी आहे ती प्राईम एंट्री जी आहे ती प्राईम एंट्री. म्हणजे समजा आम्ही काय सांगितलं, एक व्यवहार 10,000 रुपयाचा टी व्ही खरेदी केला. 10,000 रुपये पैसे गेले आणि टी व्ही आला. हा एक व्यवहार झाला. ह्या व्यवहारामध्ये पर्सनल रिवॉर्ड कम्स इन, टी व्ही कम्स इन, टी व्ही डेबिट, टी व्ही अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट किंवा परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट. अशा प्रकारे व्यवहार जो आहे त्या व्यवहाराच्या मूळ व्यवहाराच्या दोन नोंदी केल्या जातात आणि त्या नोंदीवरून पुढे जर हे जर्नल जर तुमचं चुकलं तर पुढे तेवढ्याच प्रमाणात सगळे ट्रान्झॅक्शन पुढे चुकतात. लक्षात घ्या. पुढे आता अकाउंटचा भाग सुरू होतो. जर्नल म्हणजे काय हे तुम्हाला समजलं असेल. लक्षात घ्या. जर्नल इज द बुक्स ऑफ डेली रेकॉर्ड. जर्नल इज वन ऑफ द मेन बुक ऑफ द ओरिजिनल एंट्री इन विच ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड फॉर द फर्स्ट टाईम फ्रॉम सोर्स ऑफ डॉक्युमेंट्स. डॉक्युमेंट म्हणजे काय सांगितलं, व्हाउचर सांगितलं. त्यानंतर बिल असेल, कॅश मेमो असेल, क्रेडिट मेमो असेल, डेबिट नोट असेल, क्रेडिट नोट असेल, एनी व्हाउचर, पेमेंट व्हाउचर असेल, रिसीट व्हाउचर असेल, प्रत्येक व्हाउचर जे आहेत ते व्हाउचरच्या डॉक्युमेंट जे आहे त्या डॉक्युमेंटच्या आधारावर म्हणजे जे तुम्हाला कागदोपत्री जो पुरावा आपल्याला जो आहे त्याच्या आधारावर फर्स्ट all and each and every transaction first enter in the journal for the according to the respective किंवा according to the specimen किंवा
आपल्याला जे डॉक्युमेंट जे आहेत त्या डॉक्युमेंटच्या आधारावर जे सोर्स आहेत, तुम्ही प्रत्येक व्यवहार, रिक्षा भाडं दिलं, हा पे टू रिक्षा चार्जेस, त्याचंसुद्धा एंट्री होईल. प्रत्येक व्यवहाराच्या हा नोंदी केल्या जातात. त्यामध्ये जर्नल हे अत्यंत महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. समजलं? जर्नल इज द ओरिजिनल एंट्री और प्राइम एंट्री इन विच ऑल डे टू डे ट्रान्झॅक्शन्स ऑफ द बिझनेस आर रेकॉर्डेड फर्स्ट इन द जर्नल. प्रत्येक व्यवहार जो आहे ते डे टू डे व्यवहाराच्या सर्वप्रथम ज्या नोंदी ज्या आहेत त्या जर्नलमध्ये जोपर्यंत जर्नल समजत नाही तोपर्यंत पुढे तुम्हाला जाता येणार नाही, लक्षात घ्या. अशा प्रकारे जर्नल जे आहे ते जर्नल फार व्यवसायामध्ये महत्त्वाचं आहे, लक्षात. आता पुढे इम्पॉर्टन्स ऑफ जर्नल. अ जर्नल इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म ऑफ द बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू ॲज अ क्रिएटिव्ह कंप्लीट प्रायमरी ऑन द बेसिस रेकॉर्ड ऑफ द बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. जर्नल जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्याचं रेकॉर्डिंग जे आहे ते प्रायमरी एंट्रीवरून केलं जातं आणि हे कंप्लीट रेकॉर्ड आहे. इन अ जर्नल बिझनेस ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड फॉर द फ्युचर रेफरन्स. जर्नल जे आहे भविष्यासाठी जर्नल हे एक महत्त्वाचं आहे. जर्नलची माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. पुढे जर्नलचा चार्ट जो आहे तो जर्नलचा चार्ट तुम्हाला मी दाखवतो, पुढे पाठवलेला आहे तो बघा. जर्नल बघा, स्पेसिमेन ऑफ जर्नल. त्याच्यामध्ये स्पेसिमेन बघा, डेट, पर्टिक्युलर, LF म्हणजे डेबिट अमाऊंट आणि क्रेडिट अमाऊंट, लक्षात घ्या. प्रत्येक व्यवहार जो आहे त्या व्यवहाराच्या ज्या नोंदी ज्या केल्या जातात त्या ह्या फॉर्मॅटमध्ये केलं. 10 व्यवहार आहेत, 10 व्यवहाराचं जर्नल करायचं, लक्षात घ्या. ते कसं करायचं ते आपण आता बघूया. जर्नल जे आहे त्या जर्नलचा फॉर्मॅट जो आहे तुम्हाला मी पाठवलेला आहे तो बघा. त्याच्यामध्ये पहिला कॉलम आहे डेट, म्हणजे जर्नल म्हणजे काय, डे टू डे ट्रान्झॅक्शन्स. डेली जे डे टू डे ट्रान्झॅक्शन होतात त्या ट्रान्झॅक्शनला 1 जानेवारी ते 31 जानेवारीचं जर्नल करायचं आहे. म्हणजे प्रत्येक दिवसाचे जे व्यवहार होतात त्या व्यवहाराच्या नोंदी या जर्नलच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला करायच्या आहेत, लक्षात घ्या. आणि ह्या जर्नलवरून पुढे जे आहे ते लेजर तयार केलं जातं, लक्षात घ्या. जर्नलची गोष्ट तुम्हाला मी सांगितलेली आहे. जर्नल, व्हॉट इज मीन बाय जर्नल. व्हॉट इज जर्नल म्हणजे काय. जर्नल इज द बुक्स ऑफ अकाउंट्स इन विच ऑल टाइप्स ऑफ डे टू डे बिझनेस ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड इन अ स्पेसिमेन फॉर द फ्युचर, लक्षात घ्या. जर्नल जे आहे हे जर्नल डे टू डे ट्रान्झॅक्शन जे होतात त्याचं रेकॉर्डिंग जे आहे ते रेकॉर्डिंग ह्या जर्नलमध्ये केलं जातं, लक्षात घ्या. जर्नल मीन्स जर्नल इज द बुक्स ऑफ अकाउंट इन विच ऑल टाइप्स ऑफ डे टू डे बिझनेस ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड इन द जर्नल इज कॉल्ड ॲज जर्नल, लक्षात घ्या. अशा पद्धतीने जर्नलची व्याख्या मी तुम्हाला सांगितलेली आहे. आणि जर्नल जे आहे त्या जर्नलवरून त्या व्यवहाराच्या ज्या नोंदी केल्या जातात त्याला जर्नलाइज ट्रान्झॅक्शन असे म्हणतात, लक्षात घ्या. जर्नलायझेशन मीन्स अ प्रोसेस ऑफ रेकॉर्डिंग टू फोल्ड इफेक्ट. प्रत्येक व्यवहाराच्या किती नोंदी सांगितल्या आहेत मी, 2 नोंदी सांगितलेल्या आहेत. जर्नलवरून त्या ज्या व्यवहाराच्या नोंदी ज्या केल्या जातात त्याला जर्नलायझेशन म्हणतात, लक्षात घ्या. जर्नलायझेशन मीन्स अ प्रोसेस ऑफ रेकॉर्डिंग टू फोल्ड इफेक्ट ऑफ द बिझनेस ट्रान्झॅक्शन्स इन अ समराइज्ड फॉर्म ऑर डेबिट ॲज वेल ॲज क्रेडिट इन अ जर्नल, लक्षात घ्या. ज्या ट्रान्झॅक्शनच्या ज्या नोंदी ज्या आहेत त्या नोंदी करण्यासाठी त्याचं जर्नलाइज करायला, जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स म्हणजे त्या खालील ट्रान्झॅक्शनच्या नोंदी आपल्याला करायच्या आहेत त्याला जर्नलाइज म्हणतात, लक्षात घ्या. डेबिट ॲज वेल ॲज क्रेडिट, पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट अँड नॉमिनल अकाउंट ह्या नियमाच्या आधारावर प्रत्येक व्यवहाराच्या ह्या नोंदी ज्या आहेत त्या नोंदी हा जो जर्नलचा फॉर्मॅट जो आहे डेट, पर्टिक्युलर्स, LF आणि डेबिट अमाऊंट आणि क्रेडिट अमाऊंट हे 4-5 कॉलम जे आहेत त्या कॉलममध्ये जर्नल आपल्याला करायचं आहे. उदाहरणार्थ
आता जर्नलमध्ये जे फॉर्मॅट जे आहे त्याच्यामध्ये डेट कॉलम म्हणजे काय, इन डेट कॉलम आहे, त्या डेट कॉलममध्ये काय लिहायची, तारीख लिहायची. इन दिस कॉलम ऑफ द जर्नल द डेट ऑफ ट्रान्झॅक्शन्स इज रिटर्न, डेट ऑफ ट्रान्झॅक्शन्स इन रिटर्न इन ऑर्डर ऑफ इयर, मंथ ऑर डेट. लक्षात आहे. त्याची माहिती बघा, जर्नलच्या फॉर्मॅटमध्ये पाठवलेली माहिती आहे आणि पाठवलेली माहिती डेटमध्ये काय लिहायचं आहे की जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, मंथ, डेटमध्ये मंथ लिहायचा. आता पर्टिक्युलरमध्ये काय लिहायचं, डेबिट ॲज वेल ॲज क्रेडिट. लक्षात घ्या, पर्टिक्युलर कॉलममध्ये काय येणार आहे, जो व्यवहार जो आहे पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंटमध्ये जो व्यवहार बसवलेला आहे त्या व्यवहाराच्या नोंदी आपल्याला त्या ठिकाणी करायच्या आहेत. बघा त्याची माहिती थोडीशी सांगतो. बघा, इन अ पर्टिक्युलर कॉलम ऑफ अ जर्नल द अकाउंटिंग एंट्री इज रिटर्न इज समराइज्ड फॉर्म ऑफ डेबिट अँड क्रेडिट. ऑन द फर्स्ट लाईन अकाउंट्स डेबिटेड इन रिटर्न. पहिली जी लाईन आहे, व्हॉट कम्स इन, गुड्स कम्स इन, गुड्स अकाउंट डेबिट. लक्षात घ्या. आता नेम ऑफ अकाउंट आहे ना, तिथं गुड्स अकाउंट डेबिट. कॅश गेली, व्हॉट गोज आउट, कॅश गोज आउट, गुड्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट. हा व्यवहार आपल्याला त्या ट्रान्झॅक्शन अमाऊंटमध्ये अमाऊंट लिहायची. लक्ष, दोघांमध्ये सेम अमाऊंट. म्हणजे पर्टिक्युलरमध्ये जो आपण नेमात जो ट्रान्झॅक्शन बसवलेला आहे, आता पेड रेंट दिलं ₹10,000, रेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट. म्हणजे डेबिट द एक्सपेन्सेस लॉसेस, क्रेडिट द गेन अँड इन्कम, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. लक्षात घ्या, रेंट हिचे एक्सपेन्सेस आहेत, कॅश गेली. लक्षात, अमाऊंट डिपॉझिट इन टू बँकेत पैसे भरले, बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट. म्हणजे हा जो व्यवहार आहे डेबिट इक्वल टू क्रेडिट, हा पर्टिक्युलरमध्ये ती एंट्री जी आहे ती एंट्री लिहायची. लक्षात घ्या, डेबिट इक्वल टू क्रेडिट ह्या पर्टिक्युलरमध्ये तो कॉलम लिहायचा. आणि एलेप म्हणजे काय, आपण ह्या जर्नलवरून जे लेजर करणार त्या लेजरचं पान जे आहे तो आता गुड्स अकाउंट. वर्षामध्ये महिन्यामध्ये 50 प्रकारचा माल खरेदी केला, मग गुड्स अकाउंट एकच अकाउंट येणार. त्या गुड्सचं तिथं ते पेज नंबर जे आहे ते पेज नंबर द्यायचं. आणि डेबिट अमाऊंटमध्ये रक्कम लिहायची, जेवढी अमाऊंट 50,000 असेल तर 50,000 लिहायचे, तेवढीच अमाऊंट क्रेडिट लिहायची. लक्षात घ्या, अशा पद्धतीने हे जर्नल जे आहे ते जर्नल या ठिकाणी करायचं आहे. प्रत्येक व्यवहार जो आहे या व्यवहाराच्या नोंदी करायच्या आणि शेवटी काय करायचं, त्या महिन्याच्या शेवटी किंवा त्या शेवटी टोटल करायची. अशा पद्धतीने हे जर्नलचा चार्ट मी तुम्हाला पाठवलेला आहे. त्याच्यामध्ये जे कॉलम आहे डेट, पर्टिक्युलर्स, एलेप आणि डेबिट अमाऊंट आणि क्रेडिट अमाऊंट, अशा प्रत्येक व्यवहार जो आहे या व्यवहाराच्या 2 नोंदी केल्या जातात, डेबिट बरोबर क्रेडिट. लक्षात घ्या, आणि शेवटी टॅली करायचं. अशा पद्धतीने जे कॉलम आहे, व्हॉट इज मीन बाय जर्नल, जर्नल इज द प्रायमरी ओरिजिनल एंट्री और प्राइम एंट्री इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. इन डे टू डे डेली ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड इन द जर्नल फॉर अ रेफरन्स फॉर द फ्युचर प्लॅनिंगसाठी जर्नल करावं लागतं. आणि जे आपण व्हाउचर जे आहेत त्या व्हाउचरच्या आधारावर प्रत्येक व्यवहाराच्या ज्या नोंदी ज्या आहेत त्या नोंदी करायच्या असतात. लक्षात घ्या, अशा पद्धतीने जर्नल म्हणजे काय आणि जर्नलचा चार्ट जो आहे तो तुम्हाला मी पाठवलेला आहे. व्हॉट इज मीन बाय जर्नल आणि इम्पॉर्टन्स ऑफ जर्नल पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे, पाठवलेलं आहे. अशा पद्धतीने हा जो प्रश्न तयार झालेला आहे, व्हॉट इज मीन बाय जर्नल, इम्पॉर्टन्स ऑफ जर्नल आणि चार्ट ऑफ जर्नल, जर्नलची व्याख्या लिहायची आणि तो चार्ट तयार करायचा आणि त्या कॉलममध्ये डेबिट अमाऊंट, क्रेडिट अमाऊंट कशी येते ते बघायचं आहे. अशा पद्धतीने जर्नल जो आहे तो जर्नल आपण करायचा आहे. जर्नल इज द बुक्स ऑफ इन विच ऑल टाइप्स ऑफ डे टू डे ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स इज कॉल्ड ॲज जर्नल. लक्षात घ्या, अशा पद्धतीने जर्नलची व्याख्या मी तुम्हाला सांगितलेली आहे. त्याच्यानंतर एक महत्त्वाचा भाग आहे, आपण जर्नल एंट्री पास केल्यानंतर त्या कॉलममध्ये बघा, त्या कॉलममध्ये फ्रॉम बिंग शब्द आहे बघा, बिंग ब्रॅकेट केलेला आहे. त्याच्यामध्ये त्या बिंगमध्ये त्या ट्रान्झॅक्शनचं आता गुड्स परचेस्ड तो ट्रान्झॅक्शनचं नॅरेशन लिहायचं, म्हणजे संक्षिप्त रूपांतर लिहायचं, त्याला नॅरेशन म्हणतात. लक्षात घ्या, नॅरेशन म्हणजे काय की जो ट्रान्झॅक्शन जो आहे त्या ट्रान्झॅक्शनचं एक्सप्लेनेशन
explanation of transaction in which is written just below the accounting entry in the particular column is called as narration. पर्टिक्युलर कॉलममध्ये जे तुम्ही डेबिट इक्वल टू क्रेडिट टाकलेलं आहे त्याचं संक्षिप्त रूपांतर जे आहे ते नॅरेशनमध्ये लिहायचं. उदाहरणार्थ बघा, बिंग स्टार्टेड अ बिझनेस विथ कॅश ₹50,000 रुपये. ते नॅरेशनमध्ये काय लिहायचे, एंट्री पास केल्यानंतर नॅरेशन बिंग स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹50,000. जो ट्रान्झॅक्शन जो आहे तो जरी लिहिला तरी चालेल, आणि त्या ट्रान्झॅक्शनच्या लिहिल्यानंतर ते नॅरेशन त्याला म्हणतात. त्याची सुरुवात जे बिंग किंवा फॉरने होत असते, लक्षात घ्या. म्हणून हे जे जर्नल जे आहे ते जर्नल एंट्री पास केल्यानंतर विद्यार्थ्यांना मित्रांनो त्या ट्रान्झॅक्शनचं संक्षिप्त रूपात माहिती लिहायची असते, आणि ती माहिती बिंगने सुरुवात करायची असते. आणि ते बिंगने सुरुवात करून त्या जी माहिती लिहिली आहे त्या माहितीच्या खाली 2 लाईन रेषा मारायच्या ब्रॅकेटमध्ये. जिथं ब्रॅकेट संपले तिथं अशा 2 रेषा मारायच्यात. आपण प्रॉब्लेममध्ये बघू. अशा पद्धतीने जर्नल म्हणजे काय आणि जर्नलची माहिती मी तुम्हाला पाठवली, आणि ते वाचा. नोट्स पण पाठवलेले आहेत ते बघा, आणि आपण उद्यापासून जर्नलचे 2-3 प्रॉब्लेम तुम्हाला मी पाठवेल, आणि ते तुम्हाला मी सोडून दिली याची नोंद घ्यायची. फक्त लक्षात घ्या, बाकी काही समजलं नाही तरी चालेल, पण जर्नल जे आहे ते जर्नल तुम्हाला आलंच पाहिजे. हा जो पाया जो आहे हा भक्कम झाला पाहिजे, नसेल तुम्हाला पुढे अडचणी येतील. फक्त रिअल अकाउंट, पर्सनल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट ह्या नियमाच्या आधारावर आपल्याला जर्नल करायचं आहे. ते तुम्ही बघा असं मी तुम्हाला सांगतो. आता आपलं रेग्युलर लेक्चर होत जाईल, ते तुम्ही बघत राहा. लक्षात घ्या, कारण कॉलेज कधी सुरू होईल सांगता येत नाही. म्हणून प्रत्येकाने व्हिडिओ बघा, समजत नाही 2-2 वेळा बघा आणि वाचा. किंवा तुम्ही यूट्यूबवर सुद्धा जर्नलची माहिती तुम्ही दुसऱ्या टाईप जर केलं, व्हॉट इज मीन बाय जर्नल, यूट्यूबवर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला सर्व माहिती बघायला मिळेल. जे तुम्हाला सोपं वाटत असेल त्या पद्धतीने अभ्यास करा. फक्त माझा उद्देश एवढाच आहे की तुम्हाला समजलं पाहिजे. तुम्ही यूट्यूबवरून सुद्धा जर दुसऱ्याचे लेक्चर बघितले तरी चालेल, फक्त माहिती तुम्ही व्यवस्थित वहीवर उतरून घ्या. कॉलेज सुरू झाल्यावर वह्या मी चेक करेल. लक्षात घ्या. धन्यवाद.